आज आपण बघूया. गेल्या क्लासमध्ये आपण गोल्डन रूल्स हे बघितले होते. तर आज हेच गोल्डन रूल्स जर्नल एंट्रीमध्ये आपण कसं पास करताना वापरतो ते आपण आज ठरवून घेऊया. आणि त्यानंतर शिकूया की हे रूल्स कसे अप्लाय होतात ह्याच्याविषयी आपण आज चर्चा करूया. आता पहिलं जे आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट आपण व्यवहारामध्ये कधी वापरणार आहे? तर व्यवहारामध्ये एखादी वस्तू आली असेल किंवा एखादी वस्तू गेली असेल तर आपण रिअल अकाउंट वापरतो. उदाहरणार्थ आपण जर एक मशिनरी खरेदी केली, मशिनरी परचेज ऑन कॅश ₹25,000, 25,000 रुपयाची मशिनरी आपण जर विकत घेतलेली असेल तर हा जो व्यवहार घडलेला आहे की मशीन आपण घेतलेला आहे, पैसे दिलेला आहे, तर या व्यवहारामध्ये पहिल्यांदा आपल्याला ठरवायला हवे की कोणते कोणते अकाउंट्स येतात. इथं दोन अकाउंट्स आपल्याला भेटतील, एक मशिनरी अकाउंट, आणखीन दुसरं आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट आता याच्यामध्ये परचेज हे एक अकाउंट आहे. जर का हे मशिनरी आपण विकण्यासाठी खरेदी करत असेल तर मशिनरी अकाउंट तिथं घेतलं जात नाही, तिथं परचेज अकाउंट घेतलं जातं. जर ही मशिनरी आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये जर वापरासाठी घेतलेला असेल तर आपण तिथं मशिनरी अकाउंट म्हणूनच घेणार आहे. तर मशिनरी अकाउंट ही एक वस्तू आहे, म्हणजे हे एक रिअल अकाउंट आहे. कॅश अकाउंट हे देखील एक वस्तू आहे, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? रिअल अकाउंट. मशिनरी वस्तू आहे, तर रूल्स काय म्हणतं? डेबिट व्हॉट कम्स इन. जर ती वस्तू तुमच्याकडे आलेली असेल तर त्याला डेबिट करा, जर तुमच्यापासून ती वस्तू गेलेली असेल तर त्याला तुम्ही क्रेडिट करा. आता इथं मशिनरी आपल्याकडे आलेला आहे की गेलेला आहे हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे, विचार केला पाहिजे की मशिनरी आपल्याकडे आलेला आहे. तर रूल सांगतं जर ती वस्तू तुमच्याकडे आलेली असेल तर डेबिट करा, म्हणजे मशिनरी अकाउंट हे काय होईल? इथं डेबिट होईल. डेबिट. इथं जर कॅश बघितलं तर कॅश हे रिअल अकाउंट आहे की पर्सनल आहे की नॉमिनल आहे? शक्यतो आपण काय करतो की एका व्यवहारामध्ये एकच रूल्स आपण फॉलो करतो, परंतु असं कधी होत नाही. तर आपण एका अकाउंटला एक रूल्स फॉलो करतो. इथं व्यवहाराला नाही तर अकाउंटला रूल्स फॉलो केले जातात. जर इथं व्यवहार एक असले तरी इथं अकाउंट दोन आहेत, दोन्ही अकाउंटला आपण रूल्स फॉलो करणार आहे. मशिनरी रिअल अकाउंट आहे कारण एखादी वस्तू आहे. आता कॅश अकाउंट ही देखील एक वस्तू आहे, तर इथं देखील आपण रिअल अकाउंटच फॉलो करणार आहे, कारण कॅश आपल्याकडून गेलेली आहे म्हणून हे रिअल अकाउंट आहे. आता पहिला इथं विचार, कॅश आपल्याकडे आलेली आहे की गेलेली आहे? जर कॅश आपल्याकडून गेलेली असेल तर त्याला क्रेडिट करा, कॅश आलेली असेल तर डेबिट करा. मग इथं डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आपल्याकडून गेलेली आहे म्हणून इथं कॅश अकाउंट आपण क्रेडिट करतो. म्हणजे इथं आपण ठरवलं की कोणतं अकाउंट आपल्याला डेबिट करायचं आहे आणि कोणतं अकाउंट आपल्याला क्रेडिट करायचं आहे. क्रेडिट हे शॉर्टकटमध्ये आपण DR आणि CR देखील म्हणतो. क्रेडिट म्हणजे इथं मशिनरी अकाउंट डेबिट झालेलं आहे, कॅश अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. हेच आपण एखाद्या पुस्तकामध्ये लिहित असताना कसं लिहितो? तर पहिल्यांदा डेट, पर्टिक्युलर, त्यानंतर LF, त्यानंतर डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट, अशा प्रकारे आपण तिथं लिहितो. डेबिट DR अमाऊंट आणि CR अमाऊंट याच्यामध्ये एक असतं LF, लेजर फॉलोइंग. डेट कोणत्या तारखेला आपण खरेदी केलेला आहोत. त्यानंतर डेबिट कोणता अकाउंट आहे, इथं आपण लिहितो मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट इथं आपण घेतलं मशिनरी अकाउंट आणि थोडंसं अंतर सोडून आपण इथं त्याच्या पुढं DR म्हणून लिहितो, कारण हे डेबिट आहे म्हणून DR असं लिहिलं जातं. म्हणजे पुस्तकामध्ये जर्नल एंट्री पास करत असताना अशा प्रकारे आपण करतो. त्यानंतर इथं टू लिहित असताना
थोडस स्पेस सोडून टू क्रेडिट जी वस्तू आहे ती कॅश अकाउंट. डेबिटची जी काही अमाऊंट असेल 25,000 रुपये ती लिहितो आणि क्रेडिट साईडला 25,000 रुपये. अशा प्रकारे आपण काय करतो तर जर्नल एंट्री पास करतो. म्हणजे एका व्यवहाराला एक एंट्री पास न करता एका व्यवहाराला एक एंट्री पास करतो, परंतु एका व्यवहाराला एकच रूल्स फॉलो न करता आपण तिन्ही रूल तिथं अप्लाय करणार आहोत. इथं दोन्ही रिअल अकाउंट आहेत म्हणून आपण रिअल अकाउंट इथं अप्लाय केलेलं आहे. पण काही वेळेला व्यवहारामध्ये व्यवहार एकच असतो, परंतु त्याला आपण काय करतो रूल्स दोन फॉलोअप करतो. आपल्याला हेच उदाहरण घ्यायचं आहे आणि पर्सनल अकाउंट समजून घ्यायचं आहे. पर्सनल अकाउंट व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या संस्थेचं नाव नाव आलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो पर्सनल अकाउंट. म्हणजे ते अकाउंट ज्या वेळेला घेतो त्याला पर्सनल अकाउंट म्हटलं जातं. इथं जर मशिनरी परचेज फ्रॉम एबीसी अँड कंपनी, कोणतीही कंपनी असेल, एबीसी अँड कंपनी रुपीज 25,000 ऑन क्रेडिट. म्हणजे इथं आपण व्यवहार काय झालेला आहे, मशिनरी एक खरेदी केलेली आहे कुणाकडून, एबीसी कंपनीकडून, ते देखील उधारीवरती. आपण 25,000 रुपयाची एक मशिनरी खरेदी केलेली आहे एबीसी अँड कंपनीकडून. तर इथं व्यवहार काय आला आणि काय गेलं हा पहिला विचार आपला असला पाहिजे. आपल्याकडे जी वस्तू आलेली आहे ती वस्तू म्हणजे मशिनरी हे एक अकाउंट ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतं. दुसरा अकाउंट आपल्याला इथं कॅश गेलेली नाही आहे, तर त्याच्याऐवजी एखाद्या कंपनीचं नाव आलेलं आहे. म्हणजे एबीसी अँड कंपनी हे दोन अकाउंट ह्या व्यवहारामध्ये आपल्याला भेटतील. आता हे जे दोन अकाउंट भेटलेले आहेत हे दोन्ही अकाउंट कोणते कोणते आहेत, मशिनरी हे एक रिअल अकाउंट आहे. म्हणजे इथं रिअल अकाउंटचा नियम आपण फॉलोअप करणार आहे आणि हे मशिनरी अकाउंट डेबिट होणार की क्रेडिट होणार हे आपण इथं ठरवून घेऊ. तर रिअल अकाउंट ही वस्तू आहे म्हणून रिअल अकाउंट. तर रूल्स काय सांगतात, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे ती वस्तू तुमच्याकडे आलेली असेल तर त्याला तुम्ही काय करा, डेबिट करा, आणि ती वस्तू तुमच्याकडून गेलेली असेल तर क्रेडिट करा. इथं मशिनरी आपल्याकडे आलेलं आहे की गेलेलं आहे. मशिनरी आपण परचेस करतो आहे तर मशिनरी आपल्याकडे आलेली असेल तर त्याला आपण काय करतो, डेबिट. आपण इथं ठरवलं की मशिनरी अकाउंट इथं डेबिट होणार, ते शॉर्टकटमध्ये आपण डीआर देखील लिहू शकतो. दुसरं एबीसी अँड कंपनी ही कंपनीचं नाव आहे. म्हणजे एक व्यक्तीचं नाव किंवा कंपनीचं नाव आलं असेल तर आपण त्याला पर्सनल अकाउंट म्हणतो. म्हणजे इथं कंपनीचं नाव आलेलं आहे तर इथं रूल फॉलोअप होईल पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे ती व्यक्ती जर घेणारी असेल तर त्याला डेबिट करा आणि ती व्यक्ती जर आपल्याला देणारी असेल तर त्याला क्रेडिट करा. ही एबीसी अँड कंपनी आपल्याकडून घेत आहे की आपल्याला देत आहे याचा विचार केला पाहिजे. एबीसी अँड कंपनी आपल्याला देत आहे, एबीसी कंपनी आपल्याला मशिनरी देत आहे म्हणजे ती गिव्हर कंपनी आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, गिव्हर आहे. म्हणजे इथं गिव्हर असेल तर त्याला क्रेडिट करा, तर इथं आपण काय करीन, क्रेडिट. म्हणजे एबीसी अँड कंपनी काय झालं, क्रेडिट, कारण ती गिव्हर कंपनी आहे, आपल्याला देत आहे. हीच कंपनी जर घेणारी असेल तर त्याला आपण डेबिट केलं असतं. ही देणारी आहे म्हणून त्याला क्रेडिट किंवा शॉर्टकटमध्ये सीआर. म्हणजे इथंच जर्नल एंट्री काय पास होईल, इथं डेट पर्टिक्युलर अमाऊंट वगैरे घेतलेला असेल तर मी डायरेक्ट इथं फक्त जर्नल एंट्री पास करतो. इथं मशिनरी अकाउंट डेबिट कोणत्या डेटला पास केलंय, डेटमध्ये आपण घेणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट. इथं पुढं जाऊन थोडं आपण डी आर म्हणजे डेबिट असं लिहितो, डेबिट दाखवतो. तेच थोडंसं स्पेस सोडून टू एबीसी अँड कंपनी, डेबिट साईडला डेबिट अमाऊंट, क्रेडिट साईडला क्रेडिट अमाऊंट. किती अमाऊंट आहे, 25,000 रुपये आणि इथं 25,000 रुपये. अशा प्रकारे आपण जर्नल एंट्री पास करतो.
म्हणजे ज्या वेळेला व्यवहार घडतो तर त्या व्यवहारामध्ये कोणते कोणते अकाउंट्स येतात हे पाहणं आणि त्यानंतर ते डेबिट होतात की क्रेडिट होतात हे बघणं आणि त्यानंतर त्याला डेबिट किंवा क्रेडिट ठरवणं. त्यानंतर आपण काय करतो, इथं जर्नल एंट्री पास करून आपल्या पुस्तकामध्ये लिहितो. अशा प्रकारे आपण या व्यवहारामध्ये दोन्ही रूल्स फॉलो केले. रिअल अकाउंट देखील आहे आणि पर्सनल अकाउंट देखील आहे. आता तिसरं रिव्हेन्यू अकाउंट्स. रिव्हेन्यू अकाउंट्स म्हणजे नॉमिनल अकाउंट तिथं आपण फॉलोअप करतो. रिव्हेन्यू म्हणजे काय, तर एखादी वस्तू नसते किंवा एखादं नावही नसतं, परंतु त्याला आपण एक नाव ठेवलेलं असतो. एखादा खर्च झाला असेल किंवा आपल्याला इन्कम झालेला असेल तर कोणत्या पद्धतीनं कोणत्या नुसार कुठून आपल्याला इन्कम झालेला आहे किंवा कुठं आपला खर्च झालेला आहे हे लिहिण्यासाठी आपण नॉमिनल अकाउंट इथं रूल्स फॉलोअप करतो. मग ते जे अकाउंटची नावं येतात त्यांनाच काय म्हणतो आपण, रिव्हेन्यू अकाउंट्स. म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला इन्कम किंवा खर्च होतो त्या अकाउंटला आपण नॉमिनल अकाउंट्स देखील म्हटलं जातं, रिव्हेन्यू अकाउंट्स देखील म्हटलं जातं. आता इथे जर बघितलं तर डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस म्हणजे तुमचा जर खर्च झालेला असेल किंवा लॉस झालेला असेल तर त्याला काय करा, डेबिट करा. जर का तुमचं इन्कम झालेलं असेल किंवा गेन झालेला असेल म्हणजे नफा झालेला असेल तर त्याला क्रेडिट करा. पहिल्यांदा हे आपण समजून घेऊया की एक्सपेन्सेस म्हणतात कशाला. की व्यवहारामध्ये जर आपण एक मशिनरी खरेदी केली तर त्याला आपण एक्सपेन्सेस म्हणायचं का, का एक्सपेन्सेस म्हणायचं नाही हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ठरवता येत नाही की हे खर्च आहे किंवा हे इन्कम आहे तोपर्यंत आपण इथं डेबिट किंवा क्रेडिट करू शकत नाही. जसं इन्कम म्हणजे आपण काय म्हणतो, इन्कम म्हणजे कशाला म्हणतो इन्कम, जर आपल्याला पैसे आले असतील तर इन्कम. परंतु बिझनेसमध्ये तसं होत नाही. पैसे येतात परंतु कुठून आले, कशा प्रकारे आले ह्याच्यानुसार आपण ते इन्कम आहे की नाही ते ठरवतो. इन्कम असेल तर इन्कम म्हणतो, नाहीतर इन्कम म्हणलं जात नाही. जर सिंपलचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एखादी वस्तू आपण 50 रुपयाला खरेदी केली आणि 100 रुपयाला विकली तर आपल्याला त्याच्यामध्ये 50 रुपये इन्कम झाला म्हणायचा की प्रॉफिट झाला म्हणायचा. जर आपण तिथं म्हटलं की 50 रुपये इन्कम झाला तर त्याला इन्कम म्हणलं जात नाही, इन्कम म्हणलं जात नाही. तर त्याला म्हणायचं काय, तर त्याला प्रॉफिट म्हणतो आपण. आणि हा जो प्रॉफिट काढतो आपण ते प्रॉफिट काढण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा वापर करतो. तिथं आपण एंट्री पास करत नाही, तिथं आपण 2 एंट्री पास करतो, परचेज आणि सेल्स. म्हणजे तिथं एंट्री पास होत नाही. जर एखादी वस्तू खरेदी आणि विक्री केली असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला जर पैसे भेटले असतील, प्रॉफिट त्याला म्हणतो आपण. ते नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट आपण पुढे बघणारच आहोत. त्याला नेट प्रॉफिट किंवा ग्रॉस प्रॉफिट म्हटलं जाईल. परंतु इन्कम कशाला म्हणायचं हा आपल्याला मोठा प्रश्न तिथं उद्भवतो. इन्कम म्हणायचं तरी कशाला किंवा गेन तरी कशाला म्हणायचं. आता जे आपण परचेस सेल्स मधील जो काही डिफरन्स असेल त्याला आपण प्रॉफिट म्हणतो. तर इन्कम हे परचेज आणि सेल्स सोडून अदर मार्गाने दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने आपल्या बिझनेसमध्ये जर पैसा येत असेल तर त्याला काय म्हणलं जातं, इन्कम म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल कमिशन मिळालं, परचेस सेल्स काही केलेलं नाही, एखाद्याचा माल घेऊन दुसऱ्याला दिला, आपण काही खरेदी केली नाही किंवा विक्री केलेली नाही, परंतु एखाद्याचा माल घेऊन जर दुसऱ्याला दिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कमिशन भेटतं, ते कमिशन त्याला आपण इन्कम म्हणतो. किंवा आपण कुठेतरी एफडी ठेवलेले आहे बँकेत किंवा सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंटनुसार आपले काही इंटरेस्ट भेटतं, ते इंटरेस्ट म्हणजे आपलं इन्कम आहे. किंवा कुणीतरी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे, ते देखील आपलं इन्कमच आहे. अशा प्रकारे जे काही आपल्याला अदर सोर्सनुसार पैसे भेटतात, बिझनेसमध्ये इन होतात, त्या सगळ्या सोर्सेसना आपण काय म्हणतो, इन्कम सोर्स. म्हणजे इन्कम सोर्सेस बिझनेसमध्ये परचेज आणि सेल्स सोडून इतर मार्गाने जे काही पैसा बिझनेसमध्ये येतो त्याला काय म्हणलं जातं, इन्कम. त्याच प्रकारे गेन कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. गेन म्हणजे हा देखील एक प्रकारचा प्रॉफिटच आहे. केव्हा तरी एकदा होणारा आपल्याला नफा, जे परचेज आणि सेल्स सोडून
अदर मार्गाने केव्हा तरी एकदा होणारा नफा म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, गेन्स म्हटलं जातं. गेन्स कोणत्या कोणत्या मार्गाने आपल्याला नफा मिळतो? एक तर आपल्याला लॉटरी लागली तर त्याला आपण गेन म्हणतो, किंवा एखादं जर आपण हॉर्स रेसिंग घोड्यावरती पैसे लावलेत आणि पैसे जिंकलेत त्याला गेन्स म्हटलं जातं. कुठंतरी आपण सट्टा खेळला तिथून पैसे एक्स्ट्रा आले बिझनेसमध्ये आपण ते गाठले तर त्याला गेन म्हटलं जातं. किंवा लॉस बाय फायर किंवा लॉस बाय थेफ्ट त्याला देखील गेन म्हटलं जातं. गेन कसं म्हटलं जातं? एक तर आपण लॉस झालं, लॉस बाय फायर, जर आग लागून मटेरियल जळलं असेल तर त्याच्यातून प्रॉफिट किंवा गेन कसं होतं, तर आपण त्या मटेरियलचं इन्शुरन्स केलेलं असतं. एखाद्या वेळेस 5,000चं जळलेलं असेल तर आपण 50,000 सांगतो आणि इन्शुरन्स क्लेम करतो आणि 35,000 आपल्याला मिळतात. म्हणजे एक्स्ट्रा जे काही आपल्याला अमाऊंट मिळालेलं आहे त्याला देखील आपण इन्कम म्हणू शकतो. किंवा काही वेळेला होतं काय की आपलं 50,000चं जळलेलं असतं, इन्शुरन्स क्लेम 50,000च देतो, ते कमी करतात आणि 20,000च आपल्याला देतात, म्हणजे 30,000 आपले तिथं लॉस झाले. म्हणजे लॉस बाय फायर एखाद्या वेळेस इन्कम देखील होऊ शकतं किंवा लॉस देखील होऊ शकतं. अशा प्रकारे झालेला आपल्याला इन्कम किंवा लॉस इथं आपण दाखवतो, लॉसेस आणि इथं गेन्स. तशा प्रकारे आपल्याला जर पैसे भेटले असतील किंवा इन्कम झालं असेल किंवा आपल्याला नफा झालेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, क्रेडिट करा. अशाच प्रकारे डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस. खर्च, आता खर्च म्हणायचं तरी कशाला? जर एखादी मशिनरी आपण खरेदी केली तर त्याला खर्च म्हणू शकत नाही. स्टेशनरी खरेदी केली तर त्याला आपण खर्च म्हणतो. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे? मशिनरी खरेदी केली तर त्याला आपण फिक्स्ड असेट म्हणतो, जर स्टेशनरी खरेदी केली तर त्याला आपण खर्च म्हणतो. तर खर्च कधी आणि कशाला खर्च म्हणायचं याच्याविषयी आपण थोडंसं बघूया. एक्सपेन्सेस सर्वसाधारणपणे आपण काय म्हणतो, खर्च केलं, पण सगळ्यालाच खर्च म्हणता येत नाही. एखादी गाडी घेतली तर त्याला खर्च म्हणलं जात नाही, त्यामध्ये जे काही पेट्रोल घालतो तर त्याला आपण खर्च म्हणतो. परंतु व्हेकल एखादी बाईक घेतली किंवा कार घेतली तर त्याला खर्च म्हणलं जात नाही, त्याला फिक्स्ड ॲसेट म्हणलं जातं. असं का? मग कोणत्या वस्तू जर आपण खरेदी केल्या असतील तर त्याला खर्च म्हणता येईल. आता खर्चाची व्याख्या कशी करता येईल आपल्याला, तर जी वस्तू आपण एकदाच उपभोग घेण्यासाठी खरेदी करतो किंवा ज्या वस्तूवरती आपण खर्च करतो त्या वस्तूचा उपभोग आपण एकदाच घेतो, अशा वस्तू आपण जर खरेदी केलेल्या असतील तर त्याला काय म्हटलं जातं, खर्च किंवा एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी वस्तू आपण खरेदी केली तर त्याचा वापर आपण एकदाच करू शकतो, म्हणजे त्याचा उपभोग आपण एकदाच घेऊ शकतो. अशा वस्तू किंवा सर्व्हिसेस ज्या वेळेला आपण घेतो, खरेदी करतो, त्याला काय म्हटलं जातं, खर्च, एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल आपण जर स्टेशनरी खरेदी केली तर एकदाच वापरतो, पुन्हा जर वापरायचं असेल तर पुन्हा आपल्या स्टेशनरी खरेदी करावी लागेल. पेट्रोल जर आपण घातलेलं असेल तर एकदाच वापरतो, संपलं की संपलं, पुन्हा आपल्याला परत घालावं लागेल. परंतु मशिनरी कार घेतलेली असेल तर तीच मशिनरी कार आपण दिवसेंदिवस तेच वापरत गेलेला असतो, म्हणून त्याला आपण फिक्स्ड ॲसेट म्हणतो. हे एकदाच वापरात येणाऱ्या वस्तू ज्या वेळेला आपण खरेदी करतो किंवा एकदाच उपभोग घेणाऱ्या वस्तू किंवा सेवा आपण घेतो त्यांना काय म्हटलं जातं, खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे स्टेशनरी इथं काय होईल, खर्च होईल. आता एखाद्या वेळेस पेट्रोल घातलं की खर्च, भाडं दिलं ते देखील खर्च आहे, कारण एकदाच एका महिन्याचं भाडं दिलं तर एकच महिना आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. कुरिअर, अशा भरपूर खर्च आहेत, ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे की हे खर्च आहे की हे आपली फिक्स्ड ॲसेट आहे की आपलं हे परचेज आहे. परचेज असेल तर विकण्यासाठी खरेदी केलेलं असतं, जर वारंवार त्याचा जर उपयोग करत असेल, उपभोग घेत असेल तर त्याला फिक्स्ड ॲसेट म्हटलं जातं. एकदाच उपभोग घेणाऱ्या वस्तू आपण खरेदी करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एक्सपेन्सेस, खर्च म्हणतो. ओके. आता इथं एखादं उदाहरण आपण बघूया, हेच उदाहरण आपण इथं घेऊया. आता इथं नॉमिनल अकाउंट नुसार कसं आपण एंट्री पास करता येईल. इथंच मशिनरी परचेज फ्रॉम ABC and company rupees 25,000. So 25,000 on credit.
ही त्याने डिस्काउंटेड रुपीज 2000 असा एक व्यवहार झालेला आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये मशिनरी आपण खरेदी केलेली आहे, त्याचबरोबर उधारीवरती खरेदी केलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला डिस्काउंट देखील मिळालेला आहे. म्हणजे इथं 3 अकाउंट्स आपले भेटतील. ते 3 अकाउंट्स इथं लिहून घेऊ. कोणते पहिले अकाउंट? मशिनरी अकाउंट. दुसरं आपल्याला अकाउंट भेटेल एबीसी अँड कंपनी, आणि तिसरं अकाउंट भेटेल डिस्काउंट. आता ते हे 3 अकाउंट जे आहेत, हे जे अकाउंट आहे आपलं रिअल अकाउंट आहे, आणि हा जो अकाउंट आहे हे पर्सनल आहे. व्यवहार एकच आहे, पर्सनल, आणि हे जे आहे नॉमिनल. डिस्काउंट आपल्याला भेटलेला आहे, म्हणजे इथं मी डिस्काउंट रिसिव्ड म्हणतो. म्हणजे हे रिअल अकाउंटचे रूल्स इथं फॉलो होईल, इथं पर्सनल अकाउंट आणि इथं नॉमिनल अकाउंट. म्हणजे एकाच व्यवहारामध्ये तिन्ही रूल्स आपण फॉलोअप करू शकतो. आता रिअल अकाउंट रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे वस्तू आहे, ही वस्तू जर तुमच्याकडे आली असेल तर त्याला डेबिट करा, गेली असेल तर क्रेडिट करा. ही वस्तू आपल्याकडे आलेली आहे म्हणून याला आपण काय म्हणतो? डेबिट. शॉर्टकट मध्ये डीआर म्हणतो आपण. एबीसी अँड कंपनी हे एक नाव आहे. तर त्याचा रूल्स काय सांगतं की डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे हा देणारा व्यक्ती आहे की घेणारा व्यक्ती आहे. जर देणारा असेल तर त्याला क्रेडिट करा, आणि घेणारा असेल तर त्याला डेबिट करा. तर हा आपल्याला देत आहे, मशिनरी देत आहे, म्हणजे हा काय होईल? क्रेडिट. द गिव्हर म्हणजे क्रेडिट होईल. हेच शॉर्टकट मध्ये आपण इथं काय करतो? सीआर. इथं डिस्काउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस, क्रेडिट द इन्कम और गेन्स. म्हणजे तुम्हाला जर खर्च झालेला असेल किंवा हानी झालेली असेल किंवा नष्ट झालेला असेल तर त्याला काय करा? डेबिट करा. जर हे तुम्हाला इन्कम झालेला असेल किंवा जर तुमचा तो नफा झाला असेल तर त्याला काय करा? तुम्ही क्रेडिट करा. म्हणजे डिस्काउंट आपल्याला आलेला आहे, तर हा आपला इन्कम झालेला आहे की खर्च झालेला आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आता डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आपल्याला इथं इन्कम झालेला आहे, म्हणजे डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे इन्कम झालेला आहे. तर इथं काय म्हणतं रूल्स? इन्कम झाला असेल तर त्याला क्रेडिट करा. म्हणजे इथं आपण ह्याला काय करतो? क्रेडिट. त्याच शॉर्टकट मध्ये सीआर. अशा प्रकारे आपण ठरवलं की हा जो अकाउंट आहे डेबिट होणार की क्रेडिट होणार, हे ठरवण्यासाठीच आपण काय वापरतो? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट. म्हणजे रिअल, पर्सनल आणि नॉमिनल हे 3 अकाउंट वापरून हे इथं ठरवतो. त्यानंतर आपण इथं जर्नल एंट्री पास करतो. ते देखील डेट, पर्टिक्युलर, त्यानंतर इथं LF लेजर फॉलोइंग, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. इथं आपण जर्नल एंट्री पास करणार आहे. कोणत्या तारखेला व्यवहार घडलेला आहे? ती तारीख 15/10/2023 तारीख लिहिली. त्यानंतर इथं जो व्यवहार घडलेला आहे, काय डेबिट आणि काय क्रेडिट इथं आपण लिहितो. इथं डेबिट काय आहे? मशिनरी अकाउंट. इथं थोडस स्पेस सोडून आपण काय करतो? डेबिट, डीआर डेबिट. त्यानंतर क्रेडिटला थोडस स्पेस सोडतो इथं आपण, आणि 2 म्हणतो. जे क्रेडिट अकाउंट आहे ते एबीसी अँड कंपनी. आणखीन इथं 2 जे क्रेडिट आहे 2 डिस्काउंट रिसिव्ड.
हे क्रेडिट करतो आपण. इथं अमाऊंट लिहित असताना मशिनरी, किती किमतीची मशिनरी आपल्याकडे आलेली आहे ते लिहितो डेबिट मध्ये 25,000 रुपयाची. परंतु एबीसी कंपनीला आपण किती देणं बाकी राहतं, कारण 25,000 मध्ये 2,000 रुपये आपल्याला त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे. तर इथं 23,000 रुपये आपण एबीसी ला देणं लागतं आणि डिस्काउंट आपल्याला 2,000 रुपये मिळालेला आहे. क्रेडिट म्हणजे 23 आणि हे 2 25, इथं डेबिट 25,000 ची मशिनरी आपल्याकडे झालेली आहे. अशा प्रकारे आपण काय करतो की जर्नल एंट्री करायच्या अगोदर अकाउंट डेबिट करायचं की क्रेडिट हेच ठरवण्यासाठी आपण जे अकाउंटचे 3 रूल्स आहेत, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट म्हणतो, ते रूल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते जर परफेक्ट असेल तर आपण त्याला डेबिट करायचं की क्रेडिट आपण सहजरित्या ठरवू शकतो, हे डेबिट आहे किंवा हे क्रेडिट आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा अकाउंट कोणते कोणते येतात हे आपण बघतो. त्यानंतर कोणतं रूल्स फॉलो होतो ते बघतो. रिअल आहे, पर्सनल आहे, नॉमिनल आहे ठरवतो. त्यानंतर ते डेबिट आहे की क्रेडिट आहे हे ठरवतो. त्यानंतर आपण काय करतो, ती जर्नल एंट्री पास करतो. अशा प्रकारे ह्या गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंगचा आपण वापर करून एक जर्नल एंट्री पास करू शकतो किंवा एखादी जर्नल एंट्री केलेली चेक देखील करू शकतो की बरोबर आहे की चुकीचं आहे. तर आज आपण फक्त एक्सप्लेनेशन घेतलं की गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट म्हणजे काय आणि ते कसं आपण फॉलोअप करणार आहे आणि कसं आपण वापरतो याच्याविषयी माहिती भेटली. तर उद्या आपल्याला जर्नल एंट्री कसे पास करायचे, व्यवहार झालेले कोणत्या प्रकारचे व्यवहार होतात, सर्व प्रकारचे व्यवहार आपण जर्नल एंट्री पास करून बघायचे आहेत. तर आजचा सेशन आपण इथंच थांबूया आणि उद्या जर्नल एंट्रीज बघूया.